ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याच्या 68व्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली, काय अध्ययन केलं याचा थोडासा त्याचा एक उजळणी करून मग पुढे जाऊया। मागच्या वर्गामध्ये आपण हे बघितलं होतं की भगवान श्रीरामकृष्णांची वात्सल्य भावाची जी साधना होती ती पूर्ण झाली आणि जटाधारींनी ती मूर्ती भगवान रामललाची मूर्ती भगवान श्रीरामकृष्णांना देऊन आणि ते तिथून त्यांनी प्रस्थान केलं होतं। आणि विशेष करून वात्सल्य भावाची चर्चा करत असताना आपण जे आत्मसाक्षात्काराचे 4 टप्पे असतात, जो राम दशरथ का बेटा, वही राम घट घट में लेटा, वही राम सबसे नियारा, म्हणजे हे 4 टप्पे जे आहेत की जो राम दशरथ का बेटा म्हणजे त्याचा सगुण साकार रूप, वही राम घट घट में लेटा, वही राम जगत पसेरा, वही राम सबसे नियारा। हे साक्षात्काराचे 4 टप्पे याची पण सखोल चर्चा केली होती। आणि मग भगवान श्रीरामकृष्णांचा मधुर भावाची साधना। पण मागच्या वेळेस नेमकं भाव कशाला म्हणतात हे समजण्याचा आणि हे जे 5 भाव आहेत त्याचा नेमका अर्थ काय असतो आणि आपण हे समजण्यात कुठे चूक करत असतो याची चर्चा आपण सुरू केली होती। तर भाव म्हणजे काय, तर मनाच्या सूक्ष्मतम स्तरावरती जेव्हा आपण एक साधक पोहोचतो तर त्याच्या सूक्ष्म भावना ज्या असतात त्याला भाव म्हणतात, असं आपण याची चर्चा केली होती। आणि मग हे समजण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांच्या मातृभावाची चर्चा केली होती। आणि मातृभावाची चर्चा करत असताना आपण हे बघितलं होतं की भगवान श्रीरामकृष्ण फक्त जगन्मातेमध्येच आईला बघत नव्हते, तर प्रत्येक स्त्रीमध्ये ते जगन्मातेला बघत होते आणि ही आई सगळ्यांची आई आहे, हा एक भाव होता। आणि जर हीच आई सगळ्या स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा हीच आई आहे, तर कोणाशीही पण आपला व्यवहार हा नेहमी ज्याला म्हणतो की द्वेष, मत्सर, ईर्ष्या, घृणा याच्या पलीकडे असला पाहिजे।
आणि बिलकुल याच धर्तीवरती आपण चर्चा केली होती अजून पुढे जाऊन सख्य भावाची पण चर्चा दास्य भावाची केली होती. आज आपण थोडंसं सख्य भाव बघूया की सख्य भाव, आणि जर एखाद्याला सख्य भावाचं जर त्याचा आचरणात आणायचं असेल तर काय अपेक्षित आहे. हा सख्य भाव म्हणजे सुदामाचा होता कृष्णाप्रती आणि बालगोपालांचा होता कृष्णाप्रती. सख्य भाव म्हणजे मित्रतेचा भाव. आणि पुन्हा हेच सगळे तत्व इथे सुद्धा लागू पडतात की सख्य किंवा सुहृद ज्याला म्हणतो की जो आपला हितेशी असतो. आपल्याला माहिती आहे की ईश्वर आपले हितेशी आहेत, आणि जर आपले हितेशी आहेत तर हा भाव कसा असला पाहिजे की ईश्वर माझे सखा आहेत, ईश्वर माझे पण सखा आहेत आणि ईश्वर दुसऱ्यांचे पण सखा आहेत. साधारणपणे आपल्याला कसं की आपलं प्रेम कसं असतं, हे अज्ञानापोटी असतं, म्हणून फक्त माझेच आहेत, इतर कोणाचे नाही, आणि त्यातून सगळं द्वेष ईर्ष्या निर्माण होत असतं. आणि ते लहान बाळाचं उदाहरण आपण चर्चा केली होती की ते लहान बाळ म्हणतं की आजी माझीच, बाकी कोणाची नाही. आणि या गोष्टीला घेऊन आपण फार गंमत करत असतो, पण लहान मुलांचंच काय आपल्यासारख्या मोठ्यांचा सुद्धा हीच गत आहे की आपल्याला वाटतं ईश्वर फक्त माझा नाही. तर हा जो सख्य भाव किंवा कोणताही भाव, त्याची वैशिष्ट्य काय की वैशिष्ट्य हेच की ईश्वर माझा सखा, ईश्वर इतरांचा पण सखा, आणि तोच सखा या संपूर्ण जगामध्ये सगळ्या साधकांमध्ये असल्यामुळे हे सगळं जग माझं सखा किंवा माझा मित्र आहेत. आणि मग कोणाशी पण मी ज्याला म्हणतो की वैरभाव किंवा शत्रुभावनी कधीच वागलं नाही पाहिजे. तर हा झाला सख्यभाव. जर वात्सल्य भावाची चर्चा केली बंधू भगिनींनो, तर सिद्धांत तोच आहे, फक्त भाव बदलतोय. सिद्धांत काय आहे की आता वात्सल्य भावाची पण चर्चा केली तर जो भाव यशोदेचा बालकृष्णाप्रती होता, जो भाव कौसल्येचा प्रभू रामचंद्रांप्रती होता, तोच भाव त्याला म्हणतात वात्सल्य भाव. पण वैशिष्ट्य काय होतं कौशल्याच्या प्रेमामध्ये आणि यशोदेच्या प्रेमामध्ये की हा राम हा माझा आणि हाच राम सगळ्यांचा सुद्धा आहे. जो राम माझा तो इतरांचा सुद्धा आहे, आणि हाच राम सगळ्यांमध्ये विद्यमान आहे, म्हणून सगळे हे माझे आपलेच आहे. पण म्हणजे आता थोडंसं कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला हे बिलकुल स्पष्ट लक्षात येतं की आपल्या प्रेमाचा तोकडेपणा कुठे आहे. की या सगळ्या भावांमध्ये आपण चर्चा केली आत्ताच, तर आपल्याला लक्षात येतं की या भावामध्ये कुठे पण कोणत्याही प्रकारचा इतरांबरोबर, म्हणजे आपलं प्रेम कसं असतं की मी जगन्मातेकरता किंवा मी भगवान श्रीरामकृष्णांकरता काही पण करू शकतो, पण मी इतरांकरता कदाचित नाही करणार, किंवा जास्तीत जास्त माझे जे रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांच्याकरता काहीतरी करीन आहे, अजून थोडं झालं तर माझ्या जवळपासच्या लोकांकरता करीन आहे. पण एकदम अनोळखी माणसाला आपल्याला प्रेम करायला सांगितलं ते आपल्याला शक्य नाही आहे. पण जर आपण चर्चा केली म्हणजे विचार केला तर हे जे वात्सल्य भाव आहे की कौशल्याचा भाव काय होता की हे राम माझे आणि इतरांचे पण, आणि जितकं प्रेम ते रामावरती करायचे तितकंच प्रेम ते इतरांवरती सुद्धा करायचे. आणि पुन्हा वैशिष्ट्य तेच की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता जो आपल्या सामान्य लोकांमध्ये जो बघायला मिळत असतो. पाचवा आणि शेवटचा शांत भाव. शांत भाव हा ऋषींचा होता, आणि ते सगळ्या जे जीव आहेत प्रत्येकामध्ये स्वतःमध्ये सुद्धा तेच आत्मतत्व खेळत आहे आणि इतरांमध्ये सुद्धा तेच आत्मतत्व खेळत आहे. या दृष्टीने ते कधी पण कोणाशीही हे जे 4 गोष्टी आहेत घृणा, द्वेष, मत्सर, ईर्ष्या यांनी कधी वागत नव्हते. कारण जो आत्मा माझ्यामध्ये ज्याचा अनुभव मला आलेला आहे तोच आत्मा इतरांमध्ये सुद्धा खेळत आहे. तीच एक सत्ता. म्हणून हे जे 5 भाव आहे यांची मजा कशी आहे की या 5 भाव यांची जी साधना आपण करतो बंधू भगिनींनो, आपण आता 6 भाव म्हणूया. का? कारण की शांत, सख्य, वात्सल्य, मधुर
आणि दास्य याच्या व्यतिरिक्त ठाकूरांनी आचरणात आणलेला मातृभावसुद्धा. तर यांची जर खोलवर साधना केल्यानंतर आपण नक्कीच अद्वैत भावभूमीवरती सहज पोहोचू शकतो. आता हे सुरुवातीला हे जे 5 भाव आहेत याची थोडीशी जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की जोपर्यंत आपल्याला ईश्वर एका आपल्यापेक्षा वेगळा आहे. उदाहरण घेऊया, ठाकूरांना रामललाची मूर्त्यांचे दर्शन झालं. ठाकूर वेगळे, रामललाची मूर्ती वेगळी. दोघांमध्ये संबंध काय होता? वात्सल्य भावाचा. पण तेच भगवान श्रीरामकृष्ण कामारपुकूरला असताना त्यांनी रघुवीर शीलचं पूजन केलं, तेव्हा भाव काय होता? सेव्य सेवक किंवा दास्य भाव, की प्रभू माझे मालक, मी त्यांचा दास. तर जेव्हा आपल्यापेक्षा वेगळं आपण ईश्वराला बघतो तेव्हा हे 5 भाव आपल्याला सहाय्य करतात. आणि यालाच म्हणतात की जेव्हा आपल्यापेक्षा वेगळं आपण ईश्वराला बघतो तर त्याला म्हणतात सगुण साकार. फार काही कठीण नाहीये. आणि पुन्हा आपण त्या श्लोकाकडे जाऊया, जो राम दशरथ का बेटा. पण त्याच्या आधी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण प्रभू रामचंद्रांना किंवा आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्णांना आपल्यापेक्षा वेगळं बघतो तेव्हा ते सगुण साकार असतात. पण जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी तेच प्रभू रामचंद्र स्वतःच्या चित्तामध्ये त्याची अनुभूती केली, म्हणजे मी स्वतःच राम आहे ज्याचा त्यांना अनुभव आला, तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त शांती आणि समाधान लाभलं. आणि त्यालाच म्हणतात अद्वैत सिद्धी. अद्वैतामध्ये स्थापित होणं म्हणजेच की जे रामचंद्र आत्तापर्यंत माझ्यासमोर खेळत होते ते आता ते रामचंद्र मीच झालेलो आहे. आणि याच्या पण पुढची स्थिती काय, की तेच रामचंद्र प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि त्याची अजून पुढची गती म्हणजे की या मायाच्या या जगाच्या पलीकडे जी एक आत्मतत्व आहे, जे काही ज्याला म्हणतो की सच्चित आनंद किंवा ज्याला आकार नाही आहे, ज्याला अनुभवता येत नाही ज्या गोष्टींना, ते आत्मतत्व पण सुद्धा दुसरं तिसरं काही नाही, ते प्रभू रामचंद्रच आहेत. तर ती स्थिती निर्गुण निराकाराची असते. तर हे 5 भाव अजून लीला प्रसंगकारांनी जे सगळं सांगितलंय मी ते अजून सुरुवातच केलेली नाही आहे. कारण की हे 5 भाव आणि विशेषकर 5 भावांच्या संदर्भात आपल्या ज्या काही चुकीच्या समजुती आहेत की अरे हे भाव तर याला आचरणात आणणं तसं सोपं दिसतंय, पण तितकं सोपं पण नाही आहे. का? कारण की आपण जसं आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना प्रेम करतो, मुलींना प्रेम करतो, आपल्या आईवडिलांना प्रेम करतो, त्याच पद्धतीने आपण ईश्वरावरती प्रेम केलं तर ते पुन्हा एक ज्याला म्हणतो की एक सांसारिक स्तराचं प्रेम झालं. पण खरं वात्सल्य भाव कसं असतं, की खरं वात्सल्य भाव की प्रभू रामचंद्र हा माझा मुलगा, प्रभू रामचंद्र हे सर्वांचा मुलगा आहे, जगातल्या प्रत्येक माणसाचा मुलगा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हेच प्रभू रामचंद्र सगळ्या जगातले जितके पण लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तोच राम खेळत आहे. म्हणून मी सगळ्यांना कोणत्याही प्रकारचा ज्याला म्हणतो की दुजा भाव न ठेवता सगळ्यांना प्रेम करेन. हे 3 टप्पे जर आपण पार केले तर आपल्या जीवनात तो खरा भाव येऊ शकतो. तर हे ज्याला म्हणतो की अतिशय एक महत्त्वाची एक इंट्रोडक्टरी आपण ज्याला म्हणूया की 5 भावाची आपण चर्चा केली. आता आपण नेमकं क्षमा करा मधुर भाव त्याची चर्चा करायची राहिली आहे, कारण की ते म्हणजे तोच आपला मुख्य विषय आहे. मधुर भावाच्या संदर्भात 1-2 ज्या चुकीच्या समजुती आहे ज्याची माझी आधी मी त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आणि ते हे की आपल्याला असं वाटतं की मधुर भाव म्हणजे स्त्री पुरुषाचं सामान्य आकर्षण. पण इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य प्रकारे जो एक आकर्षण असतो स्त्री पुरुषाचा, त्याच्या अनंत ज्याला म्हणतो की त्याच्या जवळ म्हणजे सामान्य आकर्षण तर अत्यंत तुच्छ आहे,
पण हा जो मधुर भाव आहे हा इतका पवित्र आहे की तिथे जोपर्यंत एखाद्या साधकाला शरीर बोध नाही, ही अनुभूती जोपर्यंत येत नाही, हे मधुर भाव येणं शक्य नाही. मधुर भाव किंवा महाभाव ज्याला म्हणतात, तिथे शरीर बोधच नसतो, तर कसली स्त्री आणि कसला पुरुष, हा मिसकन्सेप्ट कुठून डोक्यात आला? तर हा महाभाव किंवा मधुर भावाची साधना ही राधाने केली होती. आणि राधा या मायाच्या जगामध्ये आपण बघतो तर एक स्त्री होत्या, आणि कृष्ण या मायाच्या राज्यामध्ये ते पुरुष होते. तर त्या भक्तीला आपल्याला तो जे मधुरभावाची साधना आहे, त्यातून आपल्याला असं एक मिसकन्सेप्ट मनामध्ये निर्माण होतो की हा स्त्री पुरुषाचं आकर्षण आहे का? मुळीच नाही. जोपर्यंत मी पुन्हा सांगू इच्छितो, साधकाचं मन शरीर बोधाच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत मधुर भाव हा याचा म्हणजे उदयच होऊ शकत नाही. आणि या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर चैतन्य महाप्रभू ते तर पुरुष होते, पण त्यांना सुद्धा महाभाव प्राप्त झाला होता, कारण की भगवान श्रीकृष्णांची साधना त्यांनी स्वतःला स्त्री समजून केलेलं होतं. तसंच जे ग्वालबाल होते, हे जे ग्वालबाल त्यांचं पण भगवान श्रीकृष्णाप्रती सख्य भाव होता, पण तो सख्य भाव कसा होता? सख्य भावाच्या पलीकडे सुद्धा त्या मधुर भावच त्यांचा तो होता. कारण की वचनामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं, काय म्हणतात त्याला, वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की ते छोटे ग्वालबाल हे सगळे हातामध्ये खाऊ घेऊन आणि कृष्णाबरोबर खेळायला चाललेत, पुढे सगळ्या गायी आहेत, आणि आनंदाने डोळ्यातून अश्रू पडत आहे, आणि कृष्णा असं बोलता सुद्धा नाही येते त्या मुलांना, इतकं त्यांचं ते भक्ती ओथंबळून जातीये. हे सगळं काय आहे? हे सगळे महाभावाचेच म्हणजे उदाहरणं आहेत. आणि आता आपण चर्चा केली महाप्रभूंची, तर महाप्रभूंनी स्वतःवरती स्त्री होण्याचा आरोप केला, आणि त्यातून जेव्हा त्यांना महाभाव प्राप्त झाला, तर तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती स्त्री पुरुष ह्या भावाच्या पलीकडे गेली होती. माझं जे ठासून सांगण्याचा जे एक प्रयत्न आहे तो हेच की मधुरभाव म्हणजे स्त्री पुरुष आकर्षण हे मुळीच नाही. मधुरभाव म्हणजे काय? मधुरभाव म्हणजे की जेव्हा साधकाची स्थिती सुरुवातीला, कदाचित सुरुवात करताना तसं आपण स्वतःवरती स्त्रियांचा आरोप करू शकतो, आणि ही गोष्ट तेवढीच खरी. मीराबाईच्या जीवनातला तो प्रसंग आहे फार सुंदर, की मीराबाई एकदा वृंदावनला जातात, आणि तिथे त्यावेळेस एक फार मोठे संत होते रूप गोस्वामी, आणि रूप गोस्वामी हे स्वतः स्त्री आहे, आणि भगवान श्रीकृष्ण हे पुरुष आहे, या भावनेने ती साधना करत होते. आणि जेव्हा मीराबाईचं तसंच होतं, पण जेव्हा त्यांच्या आश्रमात ते गेले आणि त्यांनी विनंती केली की महाराजांना भेटायचं आहे, तर रूप गोस्वामींनी हा एक निरोप पाठवला की ते कोणत्याही स्त्रीशी कधीही म्हणजे भेटत नाही. तर तेव्हा मीराबाई म्हणतात की या वृंदावनमध्ये कृष्ण सोडून पुरुष आहे का? म्हणजेच काय की मीराबाई स्वतः स्त्री होत्याच, आणि स्त्री भावानेच ते साधना करत होते, आणि ते साधना करता करता वृंदावनमध्ये प्रत्येक ती स्त्री असो की पुरुष होते, त्या स्त्रियाच आहे, आणि फक्त पुरुष म्हणजे एक भगवान श्रीकृष्णच आहे. आणि त्या मधुरभावाची साधनामध्ये की जेव्हा साधक इतका उन्नत होतो की स्त्रियांची काय पुरुषांची काय, त्या देहबोध निघून गेल्यानंतर ते कृष्णाच्या प्रेमात रंगून जातात, तेव्हा तो महाभाव किंवा मधुरभाव तो खऱ्या अर्थाने जन्माला येत असतो. या मधुरभावाचीच म्हणजे एक फार सुंदर एक कथा आहे. एकदा चैतन्य महाप्रभू दक्षिणच्या यात्रेला जात असतात, आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही दक्षिणच्या यात्रेला जात आहात, तर ओडिसा आणि आंध्रच्या त्या बॉर्डरवरती कुठेतरी एक रामानंद राय नावाचे एक फार मोठे संत राहतात, आणि तुम्ही त्यांच्याशी भेट घ्या, तुम्हाला फार चांगलं बरं वाटेल. आता हे रामानंद राय म्हटल्यानंतर मला तो देरेग्रामचा
तो जमीनदारच आठवतो बरं, तो पण रामानंद रायच होता, ज्यांनी ठाकूरांच्या वडिलांना हकललं होतं त्यांच्या गावातून. आणि योगायोगाने हे पण रामानंद रायच आहे, पण हे सत्पुरुष होते आणि तो जमीनदार होता, गुंड होता. असो, तर चैतन्य महाप्रभू आणि त्यांची भेट घडते आणि भेट घडल्यानंतर खरंच चैतन्य महाप्रभूंना खूपच आनंद होतो. आणि ती भेट घडत असताना तिथे अनेक लोक यांची काय चर्चा सुरू आहे, भक्त लोक ऐकत असतात. तर चैतन्य महाप्रभूच्या मनात एक आयडिया येते की अरे यांच्या मुखातून हे इतके मोठे सत्पुरुष आहेत, तर भक्ती काय आहे लोकांना आपण त्यांच्या मुखातून जरा समजवण्याचा प्रयत्न करूया. आणि असा विचार करून ते विचारतात की महाराज सांगा बघू, भक्ती हे कशाला म्हणतात, भक्ती म्हणजे काय. तर रामानंद राय म्हणतात की ईश्वराला प्रेम करणे, त्यांची सेवा पूजा करणे म्हणजेच भक्ती. चैतन्य महाप्रभू खूप आनंदित होतात, म्हणे आपण खूप छान सांगितलं महाराज, पण याच्यावरती पण काही भक्ती आहे का. म्हणे हो, याच्यावरती पण भक्ती आहे, की ती गोपींची भक्ती. अच्छा, मग त्याचं जर याच्यावरती गोपींची भक्ती याच्यावरती आहे, तर त्या भक्तीचं काय वैशिष्ट्य गोपींच्या भक्तीचं. की गोपींच्या भक्तीचं वैशिष्ट्य असं की ते सर्वस्व काही आपल्या श्रीकृष्णाला म्हणजे त्याच्यावरती न्योछावर करण्याकरता ते म्हणजे त्याग करण्याकरता त्या प्रस्तुत होत्या. आणि खरंच आपण जर बघतो तर आपल्याला हे लक्ष म्हणजे अनेक ठिकाणी काही काही घटना फारच उद्धट प्रेमाच्या बघायला मिळतात. की एक गोपी तर अशी होती की जेव्हा ती भेटायला जायची भगवान श्रीकृष्णांना, तर घरच्या लोकांना ते बिलकुल आवडायचं नाही. आणि म्हणून एकदा एका गोपीला त्याच्या घरातल्या लोकांनी एका खोलीत बंद केलं. पण तिचं तो विरह आणि ते प्रेम इतकं उत्कट होतं की तिने विचार केला की माझा आणि कृष्णाच्या या भक्तीमध्ये अडथळा काय आहे, हे शरीरच ना. हा विचार येतो आणि ती गोपी तिथल्या तिथे देहत्याग करते सहजपणे. तर रामानंद राय म्हणतात की भक्ती म्हणजे काय, तर गोपींची भक्ती, सर्वस्व श्रीकृष्णाला वाहण्याकरता तत्पर. ऐकून महाप्रभू चैतन्य महाप्रभू फार प्रसन्न होतात की वा महाराज खूप छान सांगितलं, याच्यावरती पण काही भक्ती आहे का. म्हणे हो. कोणाची. म्हणे राधेची. अच्छा, मग त्याचं काय वैशिष्ट्य. तर रामानंद राय म्हणतात की राधेची जी भक्ती होती ते महाभाव होता. आणि असं सांगून ते म्हणतात की त्यांचं प्रेम कसं होतं, म्हणजे राधेचं आणि भगवान श्रीकृष्णांचं भक्ती कशी होती. नासो रमणा नाहम रमणी. शब्दांकडे लक्ष द्या, हे चैतन्य चरित्रामृतमध्ये आहे. नासो रमणा म्हणजे कृष्ण हा पुरुष नाही आहे, नाहम रमणी, मी स्त्री पण नाही आहे. म्हणजे शरीर बोधाच्या पलीकडे गेल्यानंतर ही स्थिती येते. आणि रामानंद राय समजावून सांगतात की ही सगळ्यात उच्च कोटीची भक्ती आहे की जिथे आपण आपल्या प्रेमास्पदाला असं प्रेम करतो की कसं, की त्या प्रेमास्पदाला म्हणजे तो पुरुष पण नाही आणि मी स्त्री पण नाही. ही स्थिती जेव्हा येते तेव्हा महाभाव किंवा ज्याला म्हणतो की मधुरभाव हा खऱ्या अर्थाने प्रकट होतो. आणि हे अद्वैताच्या एकदम जवळचा भाव आहे. अद्वैत म्हणजे अद्वैताची स्थिती इथून बिलकुल सहजपणे पोहोचता येते. आणि म्हणूनच याच्यावरती जे काही ऋषी प्रवरांनी लीला प्रसंगकारांनी लिहिलं आहे हे इतकं सखोल आणि इतकं सूक्ष्म आहे. आपण बिलकुल टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत, पण हे चर्चा करत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मधुरभाव हा पाची भावांपैकी सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि हा राधेला प्राप्त झाला होता, चैतन्य महाप्रभूंना प्राप्त झाला होता, ग्वाल बाल सखांना प्राप्त झाला होता, ठाकुरांना प्राप्त झाला होता. या स्थितीपर्यंत पोहोचणं हे सामान्य म्हणजे प्रयत्न केला तर पोहोचण्यासारखं नाही असं भाग नाही आहे, पण ते समजणंच आपल्याकरता, विशेष करून की आपण जोपर्यंत शरीर बोधाच्या पलीकडे जात नाही हा भाव समजणं
खऱ्या अर्थाने हे सामान्य माणसाच्या म्हणजे बुद्धीच्या पलीकडे आहे. असो, तर आपण अजून थोडंसं पुढे जाऊया. मधुर भावाचे आता खऱ्या अर्थाने आपण लीला प्रसंगामधून मधुर म्हणजे जो अध्याय आहे त्या अध्यायाचं नाव आहे मधुर भावाचं सार. आणि हे त्याची सुरुवातच एका मुद्द्याने करतात लीला प्रसंगकार. आणि ते म्हणतात की साधकाचा कठीण अंतसंग्राम आणि त्याचे लक्ष्य. मधुर भावाचा सार असं ते हेडिंग देऊन त्या पहिला मुद्दा म्हणतात की साधकाचा कठीण अंतःसंग्राम आणि लक्ष्य. की पहा, आपण सर्वजण साधक आहोत आणि आपल्याला अत्यंत कठीण असा एक संग्राम सतत आपल्या मनाशीच करावा लागतो. आता याच्या पुढे लीला प्रसंगकार जे काही सांगत आहेत ती सगळीच्या सगळी गोष्ट बंधू भगिनींनो, ही साधना म्हणजे काय आणि साधक म्हणजे काय हे आपल्याला सखोल दाखवणार आहे. तर आता त्यांनी हा नेमका शब्द याची का वापरला की साधकाचा कठीण अंतःसंग्राम आणि त्याचे लक्ष्य. पहा, साधना म्हणजे नेमकी काय बंधू भगिनींनो, की आपण आपल्या या शरीर आणि मनावरती संयम प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते किती कठीण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कठीण म्हणजे कोणत्या अर्थाने की आपल्याला खूप खोलवर जायचं आहे. आपल्या मनाच्या इतक्या बारीक बारीक सूक्ष्म स्तर आहेत की एकदम खोलवर आपल्याला जायचं आहे. पण त्या मनाला आतमध्ये जाण्यापासून थांबवतो कोण? आपलंच मन. आपल्या मनाला एक फार सुंदर, ज्याला म्हणतो की हे प्राप्त आहे, काय म्हणतात, एक फॅकल्टी प्राप्त आहे. काय फॅकल्टी प्राप्त आहे? हे मन आतमध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि हे मन बाहेर सुद्धा जाऊ शकतं, अंतर्मुख आणि बहिर्मुख. साधारणपणे आपण साधारण साधक आहोत, आपलं मन हे बहिर्मुखच असतं. आणि त्यातून अजून जोड मिळालेली कसली, तर 5 इंद्रियांची. म्हणजे इंद्रियांची तर एक अशी गत आहे की इंद्रिय आतमध्ये जाऊच नाही शकत. म्हणजे आपले डोळे बाहेर बघतात आहे आणि आपले डोळे आतमध्ये बघू शकतात का? नाही, ती ताकदच नाही आहे. आपले कान बाहेरचा ऐकतात पण आपल्या अंतरात्म्याचा आवाज नाही ऐकू शकत. तर म्हणण्याचा अर्थ काय की म्हणजे एकतर हे मन अतिशय चंचल आणि हे सतत बाहेर त्याला बाह्य प्रवृत्ती त्याची, आणि त्याला जोड मिळाली आपल्या या इंद्रियांची. म्हणजे हे 5 बेफाम घोडे आणि मरगळलेला त्याचा वाहक म्हणजे आपलं मन. तर ते हिंदीमध्ये एक फार छान म्हण आहे की करेला वो भी नीम चढा. एक ती म्हण आहे हिंदीमध्ये, करेला वो भी नीम चढा. म्हणजे आधीच कारलं कडू असतं आणि त्यात समजा कडुलिंबाच्या रसामध्ये बुडवलं तर काय त्याची अवस्था होईल. म्हणजे मन आपलं ऑलरेडी हे सतत बाहेर त्याची प्रवृत्ती असतेच, आणि हे जे आपली इंद्रिय हे त्याला सतत बाहेरच खेचत असतात. आणि याच्या विरुद्ध आपल्याला त्या मनाला त्या इंद्रियांपासून वेगळं करून त्याला आतमध्ये वळवायचं आहे. तर हा संग्राम कठीण नाही तर काय आहे. आणि म्हणूनच कठोपनिषदमध्ये एक फार सुंदर मंत्र आहे, मला स्मरणात येत आहे, त्यांनी सांगण्याचा मोह काही टाळू शकत नाही. परांची खानी व्यतरणत स्वयंभू तस्मात परांग पंशती ना अंतरात्मन कश्चित धीर प्रत्यगात्मन ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. काय याचा अर्थ थोडक्यात बघूया की कश्चित धीर म्हणजे परांची खाणी ही आपल्या ज्या 5 इंद्रिया ह्या दोषपूर्ण आहेत. काय दोष आहे याच्यामध्ये की हे बाहेरच बघतात, आतमध्ये बघू शकत नाही. परांची खाणी वितरण्यात स्वयंभू तस्मात परांग पश्यन्ति अंतरात्मन. म्हणजेच ज्याला आत्मतत्व ईश्वर जाणून घ्यायचं आहे त्यांनी तर आतमध्ये बघितलं पाहिजे. कश्चित धीर प्रत्यगात्मन ऐक्षत, ज्याची इच्छा आहे की मला ईश्वर बघायचं आहे त्यांनी काय करावं, आवृत्त चक्षु
आपले सगळ्या इंद्रियांना आवर घालायची आवश्यकता आहे, कह्यात ठेवायची आवश्यकता आहे. इंद्रियांना जर आपण कह्यात ठेवलं तर मन बाहेर नाही जाणार आणि मग ते मन आतमध्ये जाईल, आणि मन जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हाच आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी आध्यात्मिक उन्नती प्राप्त करू शकू. आणि म्हणूनच इथे जे सुरुवात करतात लीला प्रसंगकार की साधकाचा ज्याला म्हणतो कठीण अंतःसंग्राम, आणि आपल्या वर्तमान आपण जी काही साधना करतो किंवा जे काही स्वतःला मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करतो, इंद्रियांना आवर घालण्याचा प्रयत्न करतो, त्यातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की हे किती कष्टसाध्य आहे, किती कष्टसाध्य आहे. की ज्याला म्हणतो की जेव्हा आपण एखाद तास सतत जप करतो आणि 1 तास जप केल्यानंतर इतका थकवा जाणवतो की जणू काही आपण काही खड्डे खोदलेत का फार 5-5 मीटरचे. म्हणजे जी एक श्रम लागतो तो मानसिक श्रम असतो, पण मनाची गती सहजपणे बाहेर आहे ना. हेच आपण 4 तास समजा एखादा काहीतरी सिनेमा बघितला तर इतका थकवा नाही जाणत. पण मनाच्या गतीच्या विरुद्ध जेव्हा आपण आपलं मन केंद्रित करतो ईश्वरावर, त्याची म्हणजे बाह्य गतीला त्याला अडवून आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो, तर खूप मानसिक संघर्ष करावा लागतो. तर हेच इथे आपल्याला ऋषीप्रवर हे सांगू इच्छित आहेत की हा संग्राम अत्यंत कठीण आहे आणि त्याचं लक्ष काय आहे हे आपण त्याच्यावरती पुढे घेऊया. याच्या पुढचा मुद्दा जे घेतात ऋषीप्रवर ते सांगतात की साधक असल्या खेरीज साधक जीवाचा इतिहास कळणे कठीण. अगदी खरी गोष्ट आहे. साधक वृत्तीचा माणूसच की साधक जीवनामध्ये काय अडचणी असतात हे तोच समजू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती इथून मुंबईला गेली आणि त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती मुंबईला गेली आणि दोघे ते मुंबईला भेटले, तर त्यांना हा प्रवासामध्ये काय काय त्रास झाला हे तेच ओळखू शकतात. कुठे निसरडा रस्ता होता, कुठे खड्डे होते, कुठे स्पीड ब्रेकर होते, कुठे नुसतं कच्चा रस्ता होता, हे ते एकमेकांना सांगू शकतात आणि ते समजू शकतात की खरंच किती त्रास होतो. तर साधक जीवनाचा इतिहास, कारण की आता पुन्हा ठाकूरांच्या मनाचा खूप सूक्ष्मतर वेध लीला प्रसंगकार घेणार आहेत, म्हणून पहिलं वाक्यच ते टाकतात की साधक झाल्याशिवाय साधक जीवनाचा इतिहास समजणे हे फारच कठीण असते. आणि पुढचा मुद्दा जे ते घेतात की मग ते तुलना करतात बाह्य जगताची आणि सूक्ष्म जगताची, आणि ही तुलना करत असताना ते फार सुंदर पद्धतीने सांगतात की बाह्य जगतामध्ये काय असतं की हे सगळं झगझगणारं जग, आणि या जगामध्ये घडणाऱ्या विभिन्न प्रकारच्या घटना हे आपल्याला आपल्या डोळ्याला दिसतात, कानाने ऐकतो, जिभेने आपण त्याचं स्वाद घेत असतो, त्याची चव घेत असतो. पण अंतर जगामध्ये काही घडतं का? जेव्हा आपलं मन आतमध्ये जातं तेव्हा बाह्य या घटना काहीही नसतात. तिथे कोणत्याही प्रकारच्या स्थूल गोष्टीचं तिथे उपस्थितीच तिथे मुळात नाहीये, एकदम नाहीये. आणि हे पुन्हा सांगत असताना लीला प्रसंगकार इतकं ज्याला म्हणतो की एक चपराक देतात सामान्य लोकांना की जे साधक वृत्तीचे नाही आहे, की बाह्य जगामध्ये जे सगळं लोक यश, मान, पैसा, समाज प्रतिष्ठा हे प्राप्त करण्याकरता सतत खटाटोप करत असतात, आणि त्या खटाटोपमध्ये आपल्याला दिसत येतं की एक व्यक्ती दुसऱ्याला पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. आपसामध्ये काहीतरी खूप एक प्रतिस्पर्धा सुरू आहे, एकमेकांना धक्के मारण्यामध्ये लाज वाटत नाही, आणि या सगळ्या गोष्टींना मग या सगळ्या गोष्टी करून ते यश प्राप्त करतात, पैसा प्राप्त करतात, समाज प्रतिष्ठा प्राप्त करतात, आणि यालाच समाज म्हणतो शूरवीरपणा. आणि चपराक देऊन आपले लीला प्रसंगकार म्हणतात की सूक्ष्म जगतामध्ये साधक जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींना मुळीच काहीही स्थान नाही आहे. पहा,
ते आता म्हणजे साधना काय आहे हे आपल्याला टप्प्याटप्प्याने समजून राहिलेत, की बाह्य जगताचे जे संघर्ष आहेत ते अंतः आपल्या म्हणजे ज्या लोकांना अंतः प्रवास करायचा आहे, ज्यांना साधक वृत्तीने जगायचं आहे, तर बाहेरची ही सगळी खटाटोप ती कितीही प्रलोभनीय असो, पण त्याचा काहीही उपयोग होत नसतो. कितीही यश, मान, पैसा, समाज प्रतिष्ठा कमवला, पण ते सगळं कमवून जर मी विचार केला की मला आता अंतप्रवास करायचा आहे त्याच्या सगट, तर ते नाही होणार. का? कारण की अंतः जगातली ही यात्राच फार वेगळी आहे. पण जेव्हा साधकाच्या मनामध्ये हे सगळं लक्षात येतं की अरे मी इतकं हे सगळं संघर्ष करून, हे सगळं काही प्राप्त करून त्यातून मला काही शांती तर मिळत नाहीये. पहा, याला म्हणतात विवेक जागृत होणं. हे सगळं संघर्ष केल्यानंतर मला जर काहीही शांती प्राप्त होत नाहीये, किंवा त्यातून मला एक ज्याला म्हणतो की एक ज्या गोष्टीची आस मला लागलेली आहे ते तर मला काही प्राप्त होत नाहीये, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो विवेक जागृत होतो, तेव्हा त्याचे ते डोळे म्हणजे बाहेर परांगमुखी न होता अंतर्मुखी होतात. परांची खाणी वृत्नच स्वयंभू. ते सगळ्या गोष्टी सोडून त्याचं मन ते अंतर्मुखी होतं आणि मग त्याचा तो साधना करता मन तयार होतं. आणि जेव्हा साधनेकरता मन तयार होतं, जरी त्याचं मन विषयापासून परांगमुखी झालेलं असतं, तरी सुद्धा एक सगळ्यात मोठा पहा किती सूक्ष्म चिंतन केलेलं आहे लीलाप्रसंगकारांनी, की जेव्हा त्याचं अंतःसंग्राम चालू होतो, म्हणजेच काय होतं की ठीक आहे त्याने विषयांपासून तो परांगमुख झाला, पण आता त्याच्यापुढे मोठा चॅलेंज काय आहे की स्वतःच्या संस्कारांशी झगडणे. ती मुंगूसची गोष्ट सांगितली होती 2 वर्ग आधीच. हे पश्चिम बंगालमध्ये त्या मुंगुसाच्या शेपटीवरती वीट बांधतात जेणेकरून तो त्याच्या बिळात न शिरून जावं. तर ठीक आहे, तो विषयांपासून साधक परांगमुखी झाला, आता तो ईश्वरामध्ये आपलं मन अंतर्मुखी करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याचे जे इतक्या जन्माचे संस्कार हे त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि हा म्हणून हे जे बिलकुल जो पहिलाच त्याने शब्द जो टाकलेला आहे की साधकाचा कठीण अंतःसंग्राम, आणि हा संग्राम इतका भीषण असतो आणि इतका ज्याला म्हणतो की थकवणारा असतो, खूप थकवणारा असतो. पण जे ज्याला म्हणतो की खऱ्या अर्थाने साधक वृत्तीचे लोक असतात, ते ज्याला म्हणतो ना की भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये फार छान म्हणतात की एक असतो जात शेतकरी, म्हणजेच पाऊस 1 वर्ष 2 वर्ष नाही झाला म्हणून शेती सोडून दुसरा काही तो उद्योगधंदा करायला जात नाही. भले 3-4 वर्ष पाऊस नाही आला तरी तो शेतीच करणार, हा त्याचा भाव असतो. आणि याला म्हणतात जात शेतकरी. म्हणजे ज्याला म्हणतात की जात शेतकरी नसतात, समजा एखाद वर्षी पाऊस नाही आला तर ते काय करतात, लागलीच ते सगळं काही सोडून आणि दुसरं काही कामधंदा करता प्रयत्न करतात. तर हे सांगत असताना भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की आपण जात शेतकरी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यातूनच अजून एक तानता याच्या संदर्भात ऋषीप्रवर सांगतात. एक तानता म्हणजे नेमकं काय, की पहा बंधू भगिनींनो, आता बिलकुल हे जी एक तानता हा जो मुद्दा मांडलेला आहे ऋषीप्रवरांनी, हा बिलकुल तुमच्या आणि माझ्याकरताच जणू काही मांडलेला आहे, आपल्यासारख्या सामान्य साधकांकरता. कोणत्या अर्थाने, की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जप ध्यान करतो, आपलं मन एक केंद्रित ठाकुरांवरती करण्याचा प्रयत्न करतो, विषयांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला अंतर्मुखी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्याला हे लक्षात आहे की जोपर्यंत आपण सुजाणपणे ही सगळी साधना करतो तेव्हा आपलं मन बरोबर आतमध्ये असतं. पण आपण थोडे गाफील झालो की ते मन विषयांकडे धावतं. मग पुन्हा कुठे आपण सचेत होतो आणि पुन्हा त्या मनाला आवरतो, इंद्रियांना आवरतो आणि पुन्हा आपल्या त्या मनाला आत्मकेंद्रित किंवा म्हणजे ज्याला म्हणतो की ईश्वर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा कुठे गाफील झालो की पुन्हा ते मन बाहेर धावतं. हे संघर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सतत चालू आहे. आणि म्हणून
लीला प्रसंगकार जे म्हणतात की अतिशय महत्त्वाचं काय आहे की आपल्या जीवनामध्ये एकतानता कसली, की सतत त्या मनाला पकडून आणि त्याला अंतर्मुखी करणे किंवा ईश्वराच्या चरणी लावणे. त्याच्यामध्ये जितकं जास्त सातत्य आपल्याला लाभेल तितकीच आपली प्रगती होईल. म्हणजे पहा, हे सगळं इतक्या सूक्ष्म स्तरावरती लीला प्रसंगकार का सांगत आहेत? कारण की यालाच म्हणतात साधना. आणि जसं जसं या साधनेचा फळ काय असतं पहा, आपण ज्या हेडिंग खाली आपण वाचत आहोत की साधकाचा कठीण अंतःसंग्राम आणि त्याचे लक्ष. जेव्हा साधकाच्या जीवनामध्ये ही एकतानता प्राप्त होते, म्हणजे त्याचं मन सतत जेव्हा ईश्वराच्या चरणी लागतं आणि त्याचं मन खोलवर जातं, तर त्याला प्राप्त होतं? त्याला प्राप्त होतं की त्या मनाच्या सूक्ष्म सगळे भाव ते त्याला सगळे गवसतात. मनातले सगळे सूक्ष्म भाव त्याला जेव्हा गवसतात आणि असं करता करता जेव्हा तो एकदम खोलवर जात असतो, तर त्याला सगळ्यात शेवटी त्याला जे गवसतं ते म्हणजे काय असतं की ते त्याला आत्मतत्व गवसतं. आता पहा, आपण वेदांती लोक ज्याला आत्मतत्व म्हणतात, आपण त्याला ईश्वर म्हणतो. आपण म्हणतो की मला ठाकूरांचं दर्शन घडायचं आहे. कोणी म्हणतं, आपल्याचकडचे साधू अनेक म्हणतात की मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये अंतर नाही आहे. आपण जेव्हा ही आपल्या मनाला आतमध्ये खोलवर नेण्याचा खूप प्रयत्न करतो बंधू भगिनींनो, तेव्हा ज्याला म्हणतो की त्या साधनेच्या सगळ्यात अंतिम टप्प्यावरती ते आत्मतत्व आपल्याला गवसतं, की ज्या आत्मतत्वातूनच हे सगळे 5 भाव ज्याची चर्चा आपण करत आहोत, ते 5 भाव याच्यातूनच प्रस्फुटित होतात. त्या आत्मतत्वातूनच हे सगळे 5 भाव प्रस्फुटित झाले आहेत. आणि एवढंच नव्हे, तर हे आत्मतत्व की हे जे या सगळ्या जगाचा आधार आहे, ते आत्मतत्व त्या साधकाला गवसतं की जेव्हा ज्याच्या जीवनामध्ये तो विषय परांगमुखी होऊन आणि त्याचं मन बिलकुल सातत्याने अंतर्मुखी झालेलं असतं. त्याच्याकरताच हे शक्य असतं. आणि इथे तो आत्मा कसा आहे याची थोडीशी वर्णना करतात. लीला प्रसंगकारांचं एक फार मोठं वैशिष्ट्य बंधू भगिनींनो, की उपनिषदचे काही तत्व ते मध्ये मध्ये असे पेरतात. उपनिषदांचे तत्व हे मध्ये मध्ये पेरतात, त्यातून आपल्याला त्या उपनिषदांप्रती एक गोडी निर्माण व्हावी. आणि हे आत्मतत्व कसं आहे, की जे आत्मतत्व म्हणजे हे साधकाच्या जीवनामध्ये कठीण संग्राम केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याचं मन अंतर्मुख झालं, त्या अंतर्मुखी मनामध्ये एकतानता आली आणि ती एकतानता आल्यानंतर जेव्हा त्याला आत्मतत्व गवसतं, ते आत्मतत्व कसं आहे, ते आत्मतत्व असं आहे की ज्या आत्मतत्वातून हे सगळं 5 भाव त्याचा जन्म झालेला आहे. आणि त्या अहमबोधाचं सुद्धा जन्म तिथूनच झाला आहे. म्हणजेच काय, आत्म्यातूनच ज्ञान उत्पन्न झालेलं आहे, आत्म्यातूनच अज्ञान सुद्धा जन्माला आलेलं आहे, शक्ती. तर हे आत्मा कसा आहे हे सांगण्याकरता मुंडक उपनिषदचं एक फार सुंदर ते म्हणजे त्याचं वर्णना करतात की ते आत्मा कसा आहे. अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम, एकमेव अद्वितीयम. म्हणजे जेव्हा साधक विषय परांगमुखी होतो आणि तो सगळ्या विषयांना सोडून जेव्हा त्याच्या जीवनामध्ये अंतर्मुखता आणि ती पण कशी एकतानता त्याच्यामध्ये असते, तेव्हा त्याला ते आत्मतत्व गवसतं. आणि आत्मतत्व हे ते कसं आहे, अशब्दम. हे थोडक्यात बघूया. हे ॲक्च्युली क्षमा करा, मांडुक्य उपनिषदमधलं आहे. अशब्दमचा अर्थ काय, की आत्मा कसा आहे हे शब्दांनी सांगता येत नाही. ठाकूर म्हणतात ना कितीदा, की अरे त्या समाधीच्या स्थितीमध्ये केवढा आनंद आहे, मला किती असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना सांगावं, पण काय करू, आई माझं मुख दाबून देते. म्हणजे सांगता येत नाही, मुखाने काय आहे हे सांगता येत नाही. एवढंच नव्हे बंधू भगिनींनो, एक छोटीशी एक गंमत म्हणून सांगू इच्छितो. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा अनेक भाव असे आहेत की आपण सांगू शकत नाही.
उदाहरणार्थ, एखादा मुलगा आला आपल्या इथे आणि त्यांनी म्हटलं, म्हणजे त्या मुलाने आपल्या जीवनात कधी गोड खाल्लं नाही, साखर कधीच खाल्ली नाही, गुळ कधी खाल्ला नाही. आपण त्याच्या हातावरती साखर दिली, त्याने विचारलं काय आहे? आपण म्हणून ही साखर आहे. म्हणे याचं चव कशी असते? म्हणे गोड असते. तर तो विचारेल गोड म्हणजे नेमकं काय? आपण काय सांगू? अरे लाडू सारखा गोड. आता त्याने कधी साखर किंवा खाल्लंच नाहीये, तर नाही म्हणे मी कधी लाडू नाही खाल्लेला. मग जिलबीसारखा गोड, मिठाईसारखा गोड. पण त्यांनी आता कधी साखर किंवा गोड पदार्थ खाल्लाच नाहीये, तर नेमकं गोड काय आपण त्याला सांगू शकू का? गोडाची काही परिभाषा देऊ शकू का? नाही. मग आपण त्याला काय सांगू? अरे बाबा खाऊन बघ, तुला कळून जाईल. खाल्ल्यानंतर मग तिथे लक्षात येईल की अच्छा याला साखर म्हणतात आणि ही गोड असते. आणि मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याला आपण लाडू दिला, त्याने लाडू खाल्ला, आपण त्याला विचारलं की अरे त्याची चव कशी आहे? तर तो काय म्हणेल? साखरेसारखी गोड. पण जेव्हा त्यांनी आपल्या जीवनात कधी गोड पदार्थ खाल्लाच नव्हता, तर नेमकं गोड कशाला म्हणतात ते डिफाईन करता येत नाही. तर जर लौकिक जीवनामध्ये ही तऱ्हा आहे, तर आत्मतत्वाला कधी पण शब्दांनी सांगता येत नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या भाषेमध्ये जर बघितलं बंधू भगिनींनो, तर ब्रह्मतत्व कधी पण उष्ट झालं नाही. पण हे ब्रह्मतत्व आपल्याला केव्हा प्राप्त होतं? जेव्हा साधक विषय परामुखी होतो, अंतर्मुखी, त्याच्या साधक जीवनामध्ये अंतर्मुखता येते, त्याच्यामध्ये एकतानता असते. त्याच्या शेवटच्या टप्प्यावरती प्राप्त होत असतं. अशब्दम अस्पर्शम, त्या आत्मतत्वाला स्पर्श करता येत नाही. आपण या मी माईकला स्पर्श करू शकतो, लॅपटॉपला स्पर्श करू शकतो, आपण सगळ्या गोष्टींना स्पर्श करतो, त्याचं ज्ञान घेत असतो. पण आत्मतत्व त्याला इंद्रियांच्या माध्यमातून कधी स्पर्श करता येत नाही. असं ते आत्मतत्व असतं. अरूपम, डोळ्याने आपण किती रूप बघतो, हे झाडं, हे सगळे लता, हे सगळे वास्तू वगैरे, हे सगळं काय आहे? डोळ्याने हे सगळं रूप बघत आहोत, पण आत्माचं तसं रूप बघता येत नाही. असं ते आत्मतत्व आहे. पुन्हा अव्ययम, म्हणजेच की जगामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण खंडित करू शकतो. हा माईक आहे, मी याला आपटलं जोरात, त्याचे 4 तुकडे होतील. जगातल्या प्रत्येक गोष्टीला जर असं मी म्हणजे त्याला खंडित करण्याचा प्रयत्न केला, तर याला खंडित करणं हे शक्य आहे. पण आत्मतत्वाला त्याचे 4 तुकडे करणं, 10 तुकडे करणं हे अशक्य आहे. हे सगळे त्याचे ज्याला स्वरूप लक्षण आहेत आत्मतत्वाचे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एकमेव अद्वितीयम, तो एक असा आत्मा आहे की त्याच्यासारखा दुसरा अजून या जगामध्ये काही नाही. बंधू भगिनींनो, साधारणपणे आपण बघतो की समाजामध्ये एखादी व्यक्ती असते, त्याने खूप आपल्या जीवनामध्ये काहीतरी खूप चांगलं कार्य केलं असतं, समाजकार्य केलं असतं, तर आपण म्हणत असतो की यांच्यासारखा दुसरा अजून कोणी होणे नाही. कौतुकाने ते म्हणण्याची एक पद्धत असते. पण खरं म्हटलं तर या जगामध्ये त्याच्यासारखं दुसरं होणं नाही, हे फक्त आत्मतत्वच आहे. हे फक्त आत्मतत्वच आहे. तर हे सगळे, हे जे आत्मा कसा आहे हे मुद्दाम मांडुक्य उपनिषदमधून लीला प्रसंगकाराने घेऊन आपल्याला काय सांगितलंय की हे आत्मतत्व आपल्याला गवसेल, आपल्याला अनुभवात येईल. केव्हा येईल? जेव्हा आपण विषय परांगमुखी होऊन जेव्हा आपण अंतर्मुखी होऊ. आणि तो प्रवास इतका सोपा नाही. आपल्याला माहिती आहे की आपण अंतर्मुखी होण्याचा प्रयत्न करतो, गाफील झालो की पुन्हा मन विषयाकडे धावत असतं. आणि जेव्हा त्या आपल्या अंतर्मुखतेमध्ये एक तानता येईल, तेव्हा नक्कीच आपल्याला हे जे अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम एकमेव अद्वितीयम हे आत्मतत्व आपल्याला गवसेल. आणि हेच साधक जीवनाच्या संग्रामाचं हेच लक्ष आहे. तर त्यांनी जो हा भाग घेतला होता की साधक जीवनाचं कठीण संग्राम आणि त्याचं लक्ष, ते लक्ष काय की त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचणं. 5 मिनिटं अजून आहे, थोडंसं चिंतन करून मग पुढे जाऊया.
जेव्हा बंधू भगिनींनो साधकाच्या जीवनामध्ये हे जे त्याची प्रगती जी होत असते ना, म्हणजेच की त्याला या सामान्य लौकिक जगापासून त्याचं मन जेव्हा त्या आत्मतत्वाकडे वळतं किंवा त्याला ते गवसतं, तर सतत त्याला आत्मतत्व गवसेलच असं जरुरी नसतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, की हे जे आत्मसाक्षात्काराचे टप्पे असतात, उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. एक मुलगा दुसरीमध्ये शिकत आहे, तो म्हणतो मी विद्यार्थी आहे. एक मुलगा PhD झाला, तो पण म्हणतो मी विद्यार्थी आहे. पण दोघांमध्ये केवढा मोठा अंतर आहे, बरोबर की नाही? दुसरीचा म्हणतो मी पण विद्यार्थी आहे, PhD झालेला किंवा PhD करत असलेला मुलगा सुद्धा मी पण विद्यार्थी आहे. पण दोघांच्या मध्ये अनेक टप्पे आहेत. म्हणजे अनेक टप्पे पार पाडल्यानंतर एक मुलगा PhD होत असतो. एका अर्थाने दोघंही आपण म्हणूया की दोघे विद्यार्थी आहेत. तर तसंच हे जे आत्मसाक्षात्काराचे सुद्धा अनेक टप्पे असतात, आणि जेव्हा साधक त्या टप्प्यापर्यंत, म्हणजे जेव्हा आत्मसाक्षात्काराच्या पहिल्या टप्प्यावरती असतो, तर काय होत असतं की त्याचं मन काही काळाकरता, काही क्षणाकरता, काही मिनिटाकरता त्याला ते आत्मसाक्षात्काराची अनुभूती होते, पण पुन्हा त्या स्तरापर्यंत त्याचं मन टिकू शकत नाही साधारणपणे. आणि मग काय होतं की लागलीच ते मन खालती येतं आणि साधारण जगामध्ये वावरू लागतं. मग पुन्हा तो प्रयत्न करतो आणि पुन्हा त्याचं मन तो वरती नेण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा काही क्षण, काही काळ राहतो आणि पुन्हा त्याचं मन खालती जातं. आणि हे सातत्याने मन वरती ठेवणं, त्या आत्मतत्वामध्ये स्थिर ठेवणं, त्या आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेणं, याच्याकरता खूप खूप प्रयत्न करावे लागतात. आणि इथेच लीला प्रसंगकार एक फार सुंदर एक पॉइंट सांगतात की भगवान श्रीराम कृष्णांचं मनाची गती कशी होती, की ते म्हणायचे की माझं मन सतत ऊर्ध्वमुखी असतं, म्हणजे आत्मतत्वामध्ये स्थित असतं, पण तुम्हा लोकांकरता मी प्रयत्न करून त्याला खाली आणत असतो. वचनामृतमध्ये आपण वाचतो की अनेकदा ठाकूर काय म्हणायचे की मिष्टी खाबो, जल खाबो. म्हणजे काय करायचे, ते छोट्या छोट्या वासनांमध्ये स्वतःच्या मनाला गुंतवायचे, जेणेकरून त्यांच्या मनाची जी स्थिती होती की जी खूप वरची होती, ती म्हणजे वरची म्हणजे की नेहमीच सातत्याने त्या आत्मतत्वामध्येच निमग्न राहण्याची त्यांची प्रवृत्ती, आणि ते मन जेव्हा लोककल्याणाकरता ते खालती आणायचे, तर काहीतरी त्याला असे प्रलोभित करायचे, मिष्टी खावो किंवा म्हणजे पाणी पिणार असं म्हणून ते मनाला खालती आणायचे. पण साधारण साधकाचं मन कसं असतं की तो खालतून वरती जात असतो, तर काही क्षणाकरता त्याला ते आत्मसाक्षात्कार लाभतं, पुन्हा मन खालती येतं, पुन्हा मग तो वरती येण्याचा प्रयत्न करतो. असं इथे सुद्धा जेव्हा त्याच्या जीवनात एकतानता येते, सातत्याने जेव्हा एकतानता येते, तेव्हा कुठे तो मन आपलं नेहमी करता साक्षात्कारामध्ये स्थित ठेवू शकतो. इथे एक छोटासा प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतो की ठाकूर सुद्धा निर्विकल्प समाधीमध्ये राहायचे आणि खालती यायचे, आणि बिलकुल ज्याला म्हणतो की ज्याला नवीन नवीन आत्मसाक्षात्कार होत आहे, त्याचं मन सुद्धा आत्मतत्वामध्ये स्थित होतं काही काळापुरतं आणि पुन्हा खालती येतं. या दोघांमध्ये अंतर काय आहे, तर खूप मोठं अंतर आहे. तोच अंतर आहे जो दुसरीच्या मुलामध्ये आणि PhDच्या विद्यार्थ्यामध्ये अंतर आहे. ठाकूरांचं मन हे सतत तिन्ही गुणांच्या पलीकडे असायचं. लक्षात घ्यावं, फार महत्वाचा बिंदू आहे. ठाकूरांचं मन हे नेहमी 3 गुणांच्या पलीकडे असायचं, आणि लोककल्याणाकरता ते स्वतःच्या मनाला खेचून सत्व गुणामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करायचे आणि लोकांशी संवाद साधायचे. वेळेस जे लोकांना बिलकुल आत्ताच आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ते प्रयत्नपूर्वक त्या सत्वगुणाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, आणि पण त्या मायेच्या प्रभावाने पुन्हा त्यांचं मन हे त्रिगुणात्मिका मायामध्ये येतं, पुन्हा मायाला उचलण्याचा प्रयत्न करतात. तर
या दोघांमध्ये ज्याला म्हणतो की एकदम, ज्याला म्हणतो की पूर्व आणि पश्चिम असा अंतर आहे. आपण वचनामध्ये वाचतो की सतत ठाकूर आत्ताच काहीतरी कीर्तन गाता गाता अचानक त्यांचं पूर्ण शरीर एकदम काष्टासारखं एकदम कडक होऊन गेलेलं आहे आणि जीव म्हणजे शरीरामध्ये काही प्राण आहे की नाही याची सुद्धा शंका व्हायची. डॉक्टर महेंद्रलाल सलकरांच्या मित्रांनी तर त्यांच्या डोळ्यामध्ये बोट खुपसून बघितले होते की याच्यामध्ये काही प्राण आहे की नाही. तर त्यांना तर बिलकुल म्हणजे हेच वाटलं होतं की याच्यामध्ये आता काही प्राणच नाही आहे शरीरामध्ये. पण 5 मिनिटानंतर जेव्हा ठाकूरांचं मन पुन्हा त्या सत्वगुणामध्ये स्थापित होतं तर पुन्हा ते येऊन ज्याला म्हणतो की ते म्हणजे त्या शरीराच्या माध्यमातून ते लीला करू लागले होते. तर बंधू भगिनींनो, हे जे विशेष करून साधक जीवनाचं कठीण संग्राम आणि त्याचं लक्ष याची पहिल्याच पॅरेग्राफमध्ये लीला प्रसंगकारांनी खूप सखोल चर्चा केली. आणि याच्या पुढे आता विभिन्न भाव त्याची चर्चा ते सुरू करतील. आधी विभिन्न भाव आणि त्यातून कसं आपण अद्वैत भावाकडे जात असतो अशी बरीच सखोल आणि सूक्ष्म चर्चा केल्यानंतर मग मला वाटतं 2 किंवा 3-4 वर्ग तरी आपल्याला लागतील. त्याच्यानंतर मग लीला प्रसंगकार मधुर भावावरती येतील. ही पूर्ण एक पार्श्वभूमी तयार करतील. त्यांनी आजची पार्श्वभूमी तयार काय केली की साधक जीवनाचा कठीण संग्राम. जोपर्यंत साधक विषयांपरांगमुख होत नाही तोपर्यंत त्याच्या मनामध्ये अंतर्मुखता येणार नाही. आणि ती अंतर्मुखता कशी पाहिजे? गाफील असलेली नव्हे, त्याच्यामध्ये एकतानता पाहिजे. त्याचं अंतिम फळ त्याला आत्मसाक्षात्कार लाभू शकतो. पण त्याच्या आधी, आत्मसाक्षात्काराच्या आधी अनेक सूक्ष्म भाव त्याला प्राप्त होतात. याची सगळी चर्चा आपण येत्या बुधवारी करण्याचा प्रयत्न करूया. आज ठरलेली वेळ संपलेली आहे. आज इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.